राम राम मंडळी, प्रीतीज वर्ल्ड 85 मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। कसे काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला पाहिजे। तर आज जो व्हिडिओ आहे तो खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे। तर आज आपण जात आहोत पालीच्या बल्लाळेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी। तर या मंदिराची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओ मार्फत तुम्हाला देत आहे। तर अजूनपर्यंत तुम्ही या माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि संपूर्ण माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल या व्हिडिओची तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा। तर चला जाऊया या मंदिराला भेट देण्यासाठी। बल्लाळेश्वर मंदिर हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे मंदिर आहे। हे देऊळ अष्टविनायकापैकी एक आहे। गणेश पुराणामध्ये अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर हा ओळखला जातो। या पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीची कथा म्हणजे फार प्राचीन काळी म्हणजे कृतयुगात सिंधू देशातील कोकणपल्ली नावाच्या गावात म्हणजेच आताच्या पाली गावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहत होता। त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती असे होते। काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला, त्याचे नाव बल्लाळ ठेवले। बल्लाळ जसा जसा मोठा होऊ लागला गणेश पूजनाकडे त्याचा ओढ दिसू लागला। हळूहळू तो गणपतीच्या चिंतनामध्ये रमू लागला। त्याच्या मित्रांनाही गणेश भक्तीचे वेड लागले। बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेश मूर्तीचे भजन पूजन आणि कीर्तन करू लागला। बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरू झाली। लोक कल्याण शेटजींकडे जाऊन बल्लाळने आमच्या मुलांना बिघडवले अशी तक्रार करू लागले। आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्ती मार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले या विचाराने कल्याण शेटजींना राग आला। त्या रागाच्या भरातच तो एक भला मोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेले। तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यासह गणेश मूर्तीची पूजा करीत होता। सारे जण गणेशाचे भजन करीत होते। बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता। ते पाहून कल्याण शेटजींच्या पायाची आग मस्तकात गेली। ते ओरडत शिव्या देतच तेथे धावत गेले। त्यांनी ती पूजा मोडून टाकली। गणेशाची मूर्ती देखील फेकून दिली। इतर मुले भीतीने पळून गेली, पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता। कल्याण शेटजींनी बल्लाळास सोट्याने खूप झोडपून काढले। बल्लाळ खूप रक्तबंबाळ झाला आणि बेशुद्ध पडला। पण कल्याण शेटजींना आपल्या मुलाची जरा देखील दया आली नाही। त्यांनी बल्लाळला तशाच अवस्थेत एका झाडाला वेलीने बांधून ठेवले। कल्याण शेटजींचा राग खूप अनावर झाला होता। ते जोरजोरात बरळू लागले, येऊ दे तुझ्या गणेशाला, बघू ते सोडवतायत का तुला। माझा आणि तुझा संबंध सुटला, तू घरी येऊ नकोस आता आणि मला तुझे तोंडही दाखवू नकोस असे ते म्हणू लागले आणि ते तिथून निघून गेले। थोड्या वेळानंतर बल्लाळाला शुद्ध आली। त्याचे शरीर ठणकत होते। तशा स्थितीत त्याने गणेशाच्या धावा केल्या। हे देवा, तू विघ्ननाशक आहेस। तू माझ्या भक्तीची कधीही अपेक्षा करीत नाहीस। ज्याने गणेश मूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा, बहिरा, मुका व कुष्ठरोगी होईल। आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करीन। बल्लाळाच्या धावा ऐकून विनायक गणेश ब्राह्मण रूपात प्रकट झाला। बल्लाळाचे बंध तुटले। त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले। गणेश बल्लाळाला म्हणाला, तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मी अपार दुःख भोगावे लागेल। तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे। तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक, श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुष्य होईल। आता तू मला हवा तो वर माग, मी तो तुला देईन। तेव्हा बल्लाळ म्हणाला, तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्या। ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी। तेव्हा गणेश म्हणाला, तुझ्या इच्छेनुसार मी इथेच बल्लाळ विनायक या नावाने कायमचे वास्तव्य करेन। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे। जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात। या मंदिराच्या दोन्ही बाजूस 2 तलाव आहेत। त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते। स्वयंभू असलेले या मूर्तीचे डोळे हिऱ्यापासून बनवलेले आहेत। पुण्यापासून बल्लाळेश्वर हे मंदिर 110 किलोमीटर अंतरावर आहे। पुण्यातून येथे येण्यासाठी पुणे लोणावळा खोपोली मार्गे बल्लाळेश्वर या मंदिरात येथे येता येऊ शकते। तसेच मुंबईवरून पाली हे ठिकाण
143 किलोमीटर अंतरावरती आहे। तसेच खोपोली रेल्वे स्टेशनपासून पाली हे अंतर अवघ्या 42 किलोमीटर अंतरावर आहे। पालीच्या बल्लाळेश्वर मंदिराचे दर्शन घेण्याआधी येथे धुंडी विनायकाचे दर्शन घ्यावे लागते। त्यामुळे आम्ही आधी धुंडी विनायकाचे दर्शन घेऊन मगच पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात बल्लाळेश्वर देवाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो। नागोठणे रेल्वे स्टेशनपासून पाली हे मंदिर 14 किलोमीटर अंतरावर आहे। आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही कुठून प्रवास करून येथे पोहोचण्यासाठी सक्षम असाल। येथे पोहोचण्यासाठी मी जी ठिकाणं सांगितली म्हणजेच पुणे, मुंबई, खोपोली या सर्व ठिकाणावरून इथे येण्यासाठी सोयीस्कर अशी वाहने उपलब्ध आहेत।